पहाटेच्या सुमारास विश्वपंढरी हॉकी स्टेडियम रोडवर विजेच्या खांबाला वायरनं बांधून ठेवलेल्या अवस्थेतील सिद्धू शंकर बनवी या तरुणाचा मृतदेह मिळून आला होता। दरम्यान या खुनाचा अवघ्या 6 तासात छडा लावत शिवीगाळ केल्याच्या रागातून खून करणाऱ्या मनीष राऊतला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। आज पहाटेच्या सुमारास विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोडवर एका तरुणाचा मृतदेह विजेच्या खांबाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला होता। याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेऊन पंचनामा केला। पोलीस तपासात सिद्धू शंकर बनवी असं त्या मृत तरुणाचं नाव असल्याचं निष्पन्न झालं होतं। मूळचा कर्नाटकातील असणारा मृत तरुण बनवी हा वाशीनाका परिसरात राहत होता। तो खडी वाळूचं काम करत होता। दरम्यान शिवीगाळ केल्याच्या रागातून मनीष जालिंदर राऊतनं सिद्धू बनवी याचा गळा आवळून खून करून विजेच्या खांबाला बांधून ठेवल्याचं स्पष्ट झालं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 6 तासात या खुनाचा छडा लावत मनीष राऊतला अटक केली आहे। या कारवाईत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसावी, समीर गांबळे, रोहित मर्दाने, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, संजय हुंबे, हिंदूराव केसरे, महेश खोत, सतीश जंगम, संदीप बेंद्रे, अमित सरजे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे।